राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. पाकिस्तानात राजकीय अस्थिरता, नवाज शरीफ यांना पायउतार होण्याचे लष्कर प्रमुखांचे फरमान. 4 सप्टेंबरला खतगावकर, किनळकर आणि सूर्यकांता पाटील यांचा भाजपा प्रवेश. उद्या शेकडो कार्यकर्ते होणार मुंबईला रवाना. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षरीच्या आधारे शिक्षकांच्या भरतीचे बनावट आदेश. जिल्हा संपर्क प्रमुखांना कार्यकारिणीचा विसर. नेते उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. आता बातमीपत्र विस्ताराने. पाकिस्तान देश राजकीय संकटाच्या गर्तेत सापडला आहे. पाकमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पायउतार व्हावं असा सल्ला लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी दिल्याचं कळतंय. पाकिस्तान सरकारने लष्कराने मात्र या व्रताचं खंडन केलंय. शरीफ सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टर पासून सरन्यायाधीशांनी सर्व न्यायाधीशांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी शरीफ यांनी आज मंगळवारी संसदेत विशेष सत्र बोलावले आहे. या सत्रात ताहिर उल कादरी यांच्या पाकिस्तानी अवामी लीग यांच्यावर बंदीचा ठराव आणण्याची शक्यता आहे. तसंच लष्कर प्रमुखाच्या राजीनाम्याच्या मागणीचा देखील प्रस्ताव केला जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते पक्षाला रामराम ठोकून सेना भाजपात प्रवेश करत आहेत. यामध्ये गेल्या काही दिवसापासून पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, डॉक्टर माधवराव किनळकर आदींचा समावेश आहे. येत्या 4 सप्टेंबरला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित भाजपामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासाठी योगदान दिलेले आहे. मात्र लोकसभेच्या वेळी त्यांना डावलले गेल्याने त्या नाराज होत्या. अखेर त्यांनी भाजपाची वाट पकडली आहे. त्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक डॉक्टर माधवराव किनळकर हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. डॉक्टर किनळकर यांनीच अशोक चव्हाण यांच्या विरोधामध्ये पेड न्यूज केस दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये अशोक चव्हाण मोठ्या अडचणीमध्ये सापडलेले आहेत. हे तिन्ही नेते मराठवाड्यातील असल्याने मराठवाड्यातील काँग्रेस राष्ट्रवादीची ताकद निश्चितच कमी होणार आहे. त्याचबरोबर यापैकी खतगावकर आणि किनळकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे अशोक चव्हाण यांच्या समोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. 4 सप्टेंबरला मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून तब्बल 125 शिक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. नवीन शिक्षक भरती आणि पदमान्यतेवर निर्बंध घालणारा आदेश धाब्यावर बसून जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांची बनावट स्वाक्षरी केली होती. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्याखेरीज नवीन शिक्षक भरती करू नये असे राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असताना देखील जिल्हा परिषदेमध्ये संस्थापकांनी कागदी मेळ घडवून आणि बनावट स्वाक्षरांचा बाजार मांडून ही शिक्षक भरती केल्याचे आता समोर आले असून लातूरच्या शिक्षण उपसंचालकांनी 129 शिक्षकांच्या भरत्या रद्द केल्या आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल. संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट 97 64 02 22 99. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी, घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने। लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी। संपर्क 9922 90 99 74। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युत नगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। स्पेशल थाली दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय। आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या। खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही। सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड। स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे। दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा। थर्मोकॉलची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे, स्टेज आणि फर्निचर उपलब्ध। घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी। संपर्क 9922 90 99 74। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात हे उद्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या विधानसभानिहाय बैठकांचे आयोजन केलेले आहे। नांदेड दक्षिणच्या कार्यकर्त्यांची 3 सप्टेंबर रोजी रात्री बैठक आयोजित केली असून नांदेड उत्तरच्या कार्यकर्त्यांची 4 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे। त्यानंतर ते लोहा येथे आयोजित केलेल्या 6 सप्टेंबर रोजीच्या शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेणार आहेत। जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही। त्याचबरोबर विधानसभेच्या आचारसंहिता देखील कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असल्याने पक्ष संघटन विखुरलेले आहे। त्यातच आता उमेदवारीसाठी इच्छुकांच्या दावेदाऱ्या वाढल्या, स्थानिक नेत्यातील विसंवाद विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून चव्हाट्यावर येत आहे। निधन वार्ता। हादगाव येथील श्रीमती शांताबाई व्यवहारे यांचे वृद्धापकाळाने 31 ऑगस्ट रोजी निधन झाले। त्यांच्यावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे, पंतू असा मोठा परिवार आहे। ते पत्रकार सुनील व्यवहारे यांच्या काकू होत। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। कैलासवासी डोईफोडे यांच्या पुस्तकाचे आज माऊली फळबागेमध्ये प्रकाशन। आश्रमशाळेतील कर्मचारी 8 वर्षापासून पगाराविना, आज करणार धरणे आंदोलन। नाळेश्वर येथील विवाहितेने माहेरी जाऊ दिले नाही म्हणून केली आत्महत्या। शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी अविनाश कदम यांची निवड। आज असणारे काही वाढदिवस: पार्थ श्रीकांत बाहेती, ओजस्वी भंडारी, डॉक्टर निशा सातव, डॉक्टर विश्वास कदम, विनोद पावडे, दत्ता गुंजाल, राहुल नागरकर, शुभम पोटदुखे, यशवंत रातोळीकर, संकल्प शर्मा या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। पाकिस्तानात राजकीय अस्थिरता, नवाज शरीफ यांना पायउतार होण्याचे लष्कर प्रमुखांचे फरमान। 4 सप्टेंबरला खतगावकर, किनळकर आणि सूर्यकांता पाटील यांचा भाजपा प्रवेश। उद्या शेकडो कार्यकर्ते होणार मुंबईला रवाना। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षरीच्या आधारे शिक्षकांच्या भरतीचे बनावट आदेश। जिल्हा संपर्क प्रमुखांना कार्यकारिणीचा विसर, नेते उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया। नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ।